सर्वांना मानाचा क्रांतिकारी जय भीम। कल्याणमध्ये बुद्धभूमी उद्ध्वस्त करण्यात आली। तथागत भगवान बुद्धाच्या नावानं या ठिकाणी बुद्धभूमी निर्माण करण्यात आली होती। या बुद्धभूमीत तथागत भगवान बुद्ध, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व अशा महापुरुषांच्या प्रतिमा आणि पुतळे या ठिकाणी लावले होते। परंतु हे पुतळे, हे बुद्धभूमी एकनाथ शिंदेचा पोरगा श्रीकांत शिंदे खासदार याच्या इशाऱ्यावर तोडण्यात आले आणि बुद्धभूमी उद्ध्वस्त करण्यात आली। याला जिम्मेदार एकनाथ शिंदेचा पोरगा श्रीकांत शिंदे याच्या इशाऱ्यावर हे कारवाई झाली। या घटनेचा आम्ही जाहीर निषेध करतो। तात्काळ ज्यांनी हे कारवाई केली त्याच्यावर कठोर कायदेशीर कारवाई झाली पाहिजेत। बेकायदेशीरपणे हे कारवाई करण्यात आली। यात आयुक्त शामिल आहेत, पोलीस प्रशासन शामिल आहेत आणि अनेक बिल्डर या बुद्धभूमीच्या उद्ध्वस्तात शामिल आहेत। म्हणजे यांच्या इशाऱ्यावर हे बुद्धभूमी उद्ध्वस्त करण्यात आली। श्रीकांत शिंदे हा एकनाथ शिंदेचा पोरगा आहे आणि याच्या इशाऱ्यावर हे बुद्धभूमी कल्याणमध्ये उद्ध्वस्त करण्यात आली। एकीकडे बुद्धगयाला ट्रेन पाठवण्याची खोटी आश्वासन दिल्या जात आहे आणि दुसरीकडे याच एकनाथ शिंदेची शिवसेना तथागत भगवान बुद्धाचे बुद्धविहार, भगवान बुद्धाच्या मूर्त्या उद्ध्वस्त करत आहे। आणि या ठिकाणी 42 तथागत भगवान बुद्धाला ज्या बोधिवृक्षाखाली ज्ञान प्राप्त झाले, हे बोधिवृक्ष 42 बोधिवृक्ष या परिसरात लावण्यात आले होते। हे बोधिवृक्ष सुद्धा उद्ध्वस्त करण्यात आले। याला जिम्मेदार महानगरपालिकेचे आयुक्त, या ठिकाणी खासदार श्रीकांत शिंदे आणि एकनाथ शिंदे हे या घटनेला जिम्मेदार आहे। यांच्यामुळेच या बुद्धभूमीला उद्ध्वस्त करण्यात आलं आहे। तात्काळ या घटनेची सखोल चौकशी झाली पाहिजे आणि हे या ठिकाणी दिखाव करणारे एकनाथ शिंदे आणि त्याचा पोरगा श्रीकांत शिंदे याची सखोल चौकशी झाली पाहिजे की याईनं हे का पाडलं। आम्हाला माहिती मिळाली की एकनाथ शिंदेचा कोणीतरी नातेवाईक आहे। तो नातेवाईक त्या ठिकाणी प्रोजेक्ट तयार करण्यासाठी या ठिकाणी त्याला या जागेसाठी या ठिकाणी ठेका देण्यात आला आहे। यामुळेच श्रीकांत शिंदे याच्या इशारानं हा बुद्धभूमीचा परिसर आणि बुद्धभूमीत असलेल्या तथागत भगवान बुद्धाच्या मूर्त्या उद्ध्वस्त केल्या आहे। तात्काळ या उद्ध्वस्त करणाऱ्याची हकालपट्टी झाली पाहिजे। खोटे आश्वासन फक्त बौद्ध समाजाचे मत घेण्यासाठी शिवसेनेला बौद्ध समाजाचा पाठिंबा पाहिजेत काय आणि वास्तविक तथागत भगवान बुद्धाची, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मूर्त्या उद्ध्वस्त करत आहेत। या घटनेचा आम्ही जाहीर निषेध करतो आणि हा देश चक्रवर्ती सम्राट अशोकाच्या नावानं आहे, कोणाच्या बापाचा देश नाही। सम्राट अशोकाच्या नावानं या देशाचा सातबारा आहे। सम्राट अशोकानं हा देश तथागत भगवान बुद्धाला अर्पण केलेला आहे। तथागत भगवान बुद्धाला या देशाला अर्पण केल्यानंतर सम्राट अशोकांनी बुद्ध धम्म संपूर्ण जगात प्रस्थापित केला आहे। तुम्ही कितीही उद्ध्वस्त करायचं काम करा, पण या मातीनं सिद्ध केलाय की हा देश फक्त बुद्धाचा आहे, फक्त बुद्धाचा आहे। जय भीम, नमो बुद्धाय। माझ्या बाबासाहेबाला तू असा कसा